हॅलो, बोला. गायकवाड साहेब, तुमचाच नंबर आहे? हो, कोण बोलतंय? मी हसन बोलतोय, ऑटो ड्रायव्हर आहे. हे आपलं मामुळचं बस डिपो आहे का नाही? कुठलं? आपलं अहमदपूरचं. हां हां. इथं आता एक ते गुलबर्गा डिपोची गाडी आहे. त्या ड्रायव्हरचा हार्ट अटॅक येऊन हे झालंय इथं खडकेच्या हॉस्पिटलमध्ये. बर. हां, त्यांच्या डिपार्टमेंटचे कोणतीच माणूस नाही, काय नाही. मी ऑटोमध्ये घालून घेऊन गेलो तिथं दवाखान्यामध्ये. त्यांचं ते कंडक्टर एक आहे सोबत. आता इथं मी थांबलो, येतो म्हणून कुठे गेले की काय नाही. ते आता तुमचा यूट्यूबवरून नंबर घेतला आता. बर. तुम्हाला सांगावं म्हणलं, बघा काय होतंय का तुमच्याकडून. ठीक आहे सर, ठीक आहे, ठीक हां, ते आपण काल भेटलो होतो बघा साहेब, ते पंपावर काल का परवा दिवशी. आहे. हो हो. ते खडकेच्या हॉस्पिटलमध्ये आहेत बघा साहेब. खडके डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि त्यांचं नाव वगैरे काही मिळाले का तुम्हाला? त्याच्या खिशामध्ये काही मिळाले का? हां, ते शिवलिंगप्पा म्हणून काहीतरी नाव आहे त्यांचं. बस कुठल्या डेपोची आहे? गुलबर्गा डेपोची आहे ती बस. बर, कर्नाटक राज्यातली आहे. हां, कर्नाटक राज्यातली आहे. ठीक आहे, लगेच आपल्या मी आता बस आधार प्रमुखाला लावतो फोन. मी त्यांना माहिती देतो. हां, ते कंडक्टर पण आहेत ते सोबत. ते मध्ये गेलेत आता, लई वेळ झालं यायचं. ते खडके साहेबांनी म्हणले ते एक्सपायर झालेत म्हणले त्यांनी. बर बर बर. आणि त्यांना PM साठी आपल्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावं म्हणले. आता ते गेले तिथं, ते आलंच नाही बाहेर. लई वेळ झाला. मी त्याच्यासाठी तुम्हाला नंबर लावला. त्या बघा काय होतंय तुमच्याकडून. ठीक ठीक आहे. काय नाव म्हटलं तुमचं? माझं हसन सय्यद नाव आहे सर. ठीक आहे सर, ठीक आहे. ओके. हां, बरेच वेळेस भेटलो आपण, 2-3 वेळेस. ठीक ठीक आहे सर, ठीक. ओके. हो, बघा काय होतंय सर. ओके. हो, तेच माहिती द्यावं म्हणलं तुम्हाला. ठीक आहे सर, लगेच कळवतो पुढे आणि येतो. हां, बघा. हो हो हो, चालतं साहेब. नमस्कार. आत्ता मला एका नागरिकाचा फोन आला होता. बर. आपल्या बसस्थानकामध्येच कर्नाटक राज्यातली एक बस आली होती आणि त्या बसचा चालक त्याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याला दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं होतं, परंतु ते निधन झाले म्हणून घोषित केले असं डॉक्टरने सांगितलं त्या नागरिकाने. बर. डॉक्टर खडके बर. यांच्या हॉस्पिटलला आहेत ते. बर. थोडगा रोडला आहे खडके क्रिटिकल हॉस्पिटल. हो. हॅलो. हा, तुमचा आवाज मला स्पष्ट येत नाही सर. तर एका नागरिकाने मला फोनद्वारे माहिती दिल्यानंतर मी तात्काळ अहमदपूर शहरातील खडके हॉस्पिटलला पोहोचलो आहे आणि नुकतंच ज्यांची मला माहिती दिली आहे त्याच चालकाला आत्ताच या ॲम्ब्युलन्समध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. नेमकं आता पुढे कुठे जाणार आहे ते आणि त्यांच्यासोबत जो चालक होता त्यांच्याशी सुद्धा मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कर्नाटक डिपोची गाडी अहमदपूर शहरात आल्यानंतर बसस्थानकात आल्यानंतर त्या ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका आला अशी मला फोनद्वारे माहिती मिळाली आहे. आणि ते माहिती देणारे ड्रायव्हर सुद्धा, ऑटो चालक सुद्धा माझ्यासोबत आहेत. सर, तुम्ही या इकडे. तुम्हाला कसं समजलं की अहमदपूर शहरामध्ये हे बसस्थानकामध्ये घटना घडल्या, कसं समजलं तुम्हाला? बोला सर. मी पॉईंटला तिथं भाडं सोडलं. भाडं सोडल्याच्या नंतर ह्यांनी आली माझ्याकडं, अशाला असं आमच्या ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला आणि घेऊन जायचं. मग मी गेलो इमर्जन्सीला, बघितलं तिथं तर तिथं काही नव्हतं समजा, थोड्याफार ह्याच्यामध्येच होते. मग इमर्जन्सीला इथं घेऊन आलो. इथं आल्यानंतर सरांनी प्रयत्न केला पण काय नाही, असंच. आता एवढीच काय सांगू शकतो. तुम्हाला कसं सुचलं की मला माहिती द्यावी? आता आपली जिम्मेदारी नागरिक म्हणून आता तुम्हीच अहमदपूर शहरातले हे काही आहेत, कुठं जर कमी पडत असाल तर काही असली माहिती कुठं तुम्हाला द्यावं लागते आता आम्हाला. आणि एक रिक्षा चालक म्हणून तर तुम्हाला सांगावं लागेल मला. सर, तुम्ही या इकडे. आप मराठी बात करते हैं? नहीं, हिंदी आती है. कर्नाटक की कौन से जिले की है बस? गुलबर्गा. प्रॉपर गुलबर्गा डिपो के है? गुलबर्गा 1 नंबर डिपो. अच्छा, कहाँ से कहाँ जा रही थी बस? गुलबर्गा से नांदेड़. गुलबर्गा से. कितने पैसेंजर थे गाड़ी में? गाड़ी में 15 जने थे. 15 जन थे. बीच में कभी ऐसा हुआ है ड्राइवर के साथ अटैक आने के संकेत कभी दिया है आपको? पहले, इससे पहले कभी हुआ था ऐसा? इससे पहले मतलब अभी ऑन ड्यूटी पे है क्या? इससे भी पहले? हाँ, इससे पहले ऑन ड्यूटी पे हो या आज उनके साथ में आज आया हूँ मैं ड्यूटी. उनके साथ आप पहली बार आए? हाँ. तो आपको कुछ मालूम नहीं उनके बारे में? नहीं. कैसे, क्या हुआ अहमदपुर बस डिपो में आने के बाद? क्या हुआ शिरूर में? शिरूर जो बाईपास है ना, वहाँ पे बुलाया मेरे को. मेरा छाती दुख रहा है थोड़ा, आ जाओ बोल के. तो मैं ड्राइविंग भी करता हूँ, दोनों हूँ मैं, ड्राइवर और कंडक्टर दोनों हूँ. तो उनको साइड में बिठा के सीट पे मैं चला लेके आया. अहमदपुर में हॉस्पिटल रहेंगे बड़े, शिरूर से 7 किलोमीटर है.
तो वहाँ पे जाएंगे, आके इधर बस स्टैंड में लगा के ऑटो में डाल लेके इधर लेके आया मैं। अच्छा, शिरूर ताजबंद से यहाँ तक आप गाड़ी चला के लेके आए। हाँ। तो शिरूर और अहमदपुर के बीच में ये हो गया है। हाँ। यहाँ पर आने के बाद जिंदा थे वो? हाँ। अहमदपुर हाँ आए तक? हाँ थे। मेरे को गाड़ी दुख रहा है, चलो जल्दी बोल के मैं गाड़ी साइड में लगा के ऑटो बुला के लेके आया इधर। तर अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे। आणि ज्या हॉस्पिटलमध्ये आहे खडके हॉस्पिटल, डॉक्टरांशी सुद्धा मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। आहेत का मध्ये डॉक्टर? निरोप द्याल का कोणी? बाहेर येतील का किंवा मी येईन मध्ये? तर ही परिस्थिती आहे। गुलबर्गा डेपोची बस नांदेडला जात असताना अचानक शिरूर ताजबंद येथे आल्यानंतर ड्रायव्हरच्या छातीमध्ये दुखत असल्याची घटना घडली आणि त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या वाहकांना माहिती दिली की माझ्या छातीमध्ये दुखत आहे। मग त्यांनी शिरूर ताजबंदहून अहमदपूर पर्यंत स्वतः वाहकाने ती गाडी चालवत आणली आणि त्या गाडीमध्ये येत असताना तोपर्यंत त्याच्यासोबत ही घटना घडली आहे। खरं तर शिरूर ताजबंद मध्येच जर त्या चालकास जर इलाज ट्रीटमेंट करण्यासाठी जर थांबले असते तर काहीतरी वेगळं चित्र राहिलं असतं असं मला वाटतंय। आणि या घटने यांचं म्हणणं काय आहे, ह्यांनी म्हणले थोडस त्रास होऊ लागलाय, थोडस बघूया म्हणून। त्यांचं म्हणणं काय की पॅसेंजर जे गाडी मधले होते ते थांबायला आणि ऐकायला तयारच नव्हते, आम्हाला सोडा आधी, आम्हाला सोडा आधी असं यांचं घेऊ लागलं आणि ते ह्यांनी चालू करून गाडी इथपर्यंत आणली। आल्यानंतर मग जे घडलं ते प्रकार असाच आहे सगळा। ठीक आहे, धन्यवाद तुमच्या माहितीबद्दल। मध्ये येऊ का? बरोबर बरं। डॉक्टर साहेब दुसऱ्या पेशंटच्या सेवेमध्ये आहेत। आपण या ठिकाणी थोड्या वेळाने का होईना डॉक्टर साहेबांकडून नेमकी काय माहिती मिळणार आहे त्यांच्याकडून हे पाहूया। अभी ये कहाँ लेके जाएंगे आप? क्या कर रहे हो? गवर्नमेंट हॉस्पिटल को। हाँ, गवर्नमेंट साहब बोले कि इधर पीएम के लिए। हाँ, तो वहाँ पे गवर्नमेंट हॉस्पिटल लेके जाओ। वहाँ पे पोस्टमार्टम हो क्या है, क्या जो मतलब बोलते हैं ना रूल्स क्या क्या है वो सब करके। अच्छा, हमारा इन्फॉर्मेशन दिया इधर साहब को। कितना उम्र था उनका? इतना परफेक्ट मालूम नहीं है साहब। अंदाजा 45-50 के करीब। 50 के करीब था। ठीक। तर डॉक्टर खडके साहेबांकडे आपण जाऊया। नेमकी त्या बस चालकाची नेमकी इथे आल्यानंतर काय स्थिती होती हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। डॉक्टर साहेबांकडे मी जाणार आहे। हेच ते हॉस्पिटल आहे, खडके क्रिटिकल हॉस्पिटल, आणि डॉक्टर खडके साहेब माझ्या सोबत असणार आहेत। नुकताच आता एक बस चालक जो आला होता, हृदयविकाराचा झटका त्याला आला होता असं इथल्या नागरिकांनी मला फोनद्वारे माहिती दिली। अगोदर यापूर्वी बी मी माहिती घेतलेली आहे वाहकाकडून। इथं आल्यानंतर त्या चालकाची काय स्थिती होती? नमस्कार सर, मी डॉक्टर खडके आहे, फिजिशियन म्हणून अहमदपूरमध्ये काम करतोय। क्रिटिकल केअर असं माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे। तर कोणताही क्रिटिकल केअरचा पेशंट आला की सुरुवातीला आम्ही त्याचे नाडी तपासतो, म्हणजे हार्ट रेट आहेत का नाही हे बघतो। हार्ट रेट बघितल्यानंतर पूर्णतः 0 झाले होते। दुसरी गोष्ट बघतो आम्ही डोळ्याचे बुबुळ सुद्धा पूर्णपणे स्थगित झाले होते। पण पेशंट आल्यानंतर कुठंतरी एक आशेचा किरण दिसतो का म्हणून त्याला CPR नावाची प्रोसिजर करतो। CPR म्हणजे आपण हाताने हृदय दाबून त्याला चालू करण्याचा प्रयत्न करतो। हे एक 15 ते 20 मिनिटं प्रयत्न केल्यानंतर ह्या संपल्यानंतर शेवटी हृदयाला इलेक्ट्रिक शॉक देतो आपण, त्याला म्हणतात डिफिब्रिलेटर। ते देऊन सुद्धा त्या चालकानं त्याच्या हृदयानं काही प्रतिसाद दिला नाही। आपण त्याला ECG काढल्यानंतर मृत घोषित करून सरकारी हॉस्पिटलला पाठवून त्याचं पोस्टमार्टम ही गोष्ट झाली तर का झाली, नेमकं काही हार्ट अटॅकच होता की आणखी काही दुसऱ्या गोष्टी होत्या, पूर्वीपासून काही आजार होते का, ह्या सगळ्या गोष्टी उलगडण्यासाठी पोस्टमार्टम फार महत्वाचं असतं। आवाज बहुजनांचा।